ऑफिशियल पंच म्हणून या सामन्यासाठी काम पाहतील सूरज कापली सर, त्याचबरोबर जितू आंबवली सर, दोन ऑफिशियल पंच या सामन्यासाठी पंच म्हणून घरात काम पाहत आहेत. मैदानात चालू सलामीची जोडी कुटल या टीमच्या माध्यमातून मैदानात चालू दाखल झालेले आहेत. आशिषाना आदेश ही सलामीची जोडी और जर्सी नंबर 2 आदेश आणि जर्सी नंबर 29 तुमचे आशिष ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. कुटल या टीमच्या जयघोषासाठी करायला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. हे दोन धुरंधर आता आपल्याला पाहायला मिळतील कशा पद्धतीनं मॅच मध्ये बॅटिंग केली जाईल. टॉस जिंकून एक धाडसी निर्णय केला आहे आणि हा धाडसी निर्णय आता कशा पद्धतीनं सामोरे जातील चॅलेंज केलेला आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला, ते म्हणजे चिंचवाडी क्रिकेट संघाला. ज्या ज्या टीमची स्पर्धेची फॉर्मॅलिटी कंप्लीट करायची राहून गेलेली आहे त्यांना विनंती आहे की आपण स्पर्धेची फॉर्मॅलिटी कंप्लीट करून घ्या, अन्यथा तुम्हाला दुसऱ्या सामन्यामध्ये पेनल्टी म्हणून घोषित केलं जाईल. कारण आपल्याला माहित असेल कदाचित असोसिएशनचा नियम नाही, परंतु जाहिरात बनवत असताना त्याच्या खाली एक आपण हेडलाईन लिहितोय, बाकीचे नियम हे आयोजन कमिटीचे राहतील, त्यामधलाच हा नियम. त्यामुळे आपण याची नोंद घ्या. ज्या पद्धतीने आयोजन कमिटीकडून सूचना येत आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे करतोय. आशिष आहे स्ट्राइक एंड मध्ये आणि नॉन स्ट्राइक एंड मध्ये आदेश. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्कवरती योगेश षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल समोर केलाय. पहिलाच बॉल वरती योगेशचं स्वागत केलं चौकारानं. चाब्याबा जबरदस्त फटका जो आशिषच्या बॅटमधून आपण पाहिला. आजच्या दिवसामध्ये 4081 प्रेक्षकांनी ही स्पर्धा आतापर्यंत पाहिलेली आहे. आजच्या दिवसामध्ये जबरदस्त आयोजनाला नियोजन, मडगावाचा अभिमान वाढवणारी क्रीडा स्पर्धा. फटका फसला होता, कदाचित त्यावरती प्रयत्न करणं गरजेचं होतं. बबन होता तिथे, जजमेंट मात्र घेता आली नाही आणि तिथे मात्र एक सिंगल घेत असताना संघाची धावसंख्या ही 5 या धावसंख्येवरती आदेश यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राइक एंड मध्ये आदेश आहे. गोलंदाज योगेश कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. त्याला माहित आहे नॉकआउटची क्रीडा स्पर्धा आहे, म्हणजे प्रत्येक सामन्यामध्ये इथे मात्र चांगली कामगिरी करणं गरजेचं राहील. व्हाईट बॉल खराब चिन्ह मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. व्हाईट चिन्हवाला एक्स्ट्राची दाबाबल करतो. ऍड होईल. धावसंख्या ही 6 या धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे टीम खुटल. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावामध्ये आपण पाहिली होती आणि यावेळेस हो घडतंय काय ही लागोपाठचे 2 चेंडू खराब आपण पाहिलेले आहेत आणि एकंदरीत योगेश वरती जो विश्वास दिलाय त्या विश्वासाला साध्य करत असताना, विश्वासाला जपत असताना 2 चेंडू इथे चुकीचे आपल्याला पाहायला मिळालेले आहे. खराब गोलंदाजी सध्या होताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं राहणार आहे. पॉवर प्लेचं षटक आहे ही जबाबदारी. ओहो फटका हवेत आहे. शतरक्ष बॉल खाली येतो आहे. ओहो जजमेंट चुकलेली आहे. 2 धावा. गावाचं नाव आहे खुटल. बॉल मारा असती नाही तर तो फटकन फुटल. तिथे जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक बॉल खाली आला होता. जजमेंट चुकली गेली आणि या 2 धावा ऍड होतील धावफलकावरती. या 2 धावीच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 1 किलो तांदूळ 2 किलो गहू. धावसंख्या रोख बाय टोक मध्ये 9 धावा धावफलकावरती आहे. शॉर्ट पिच चेंडू होता. आडव्या बॅटना फटका खेळण्याचा प्रयत्न, पॅटर्न बॉल मध्ये संपर्क झाला नाही आणि तिथे टाकलेला हा चेंडू थर्ड बॉल निर्धाव चेंडू जो यावेळेस आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 2 खराब चेंडू जरूर आपण पाहिलेले आहेत आणि एकंदरीत 9 धावा ज्या धावफलकावरती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा इथे उडवलाय शतरक्षक अगोदरच होत्या काय या ग्लास काम. ओहो संधी होती पुन्हा एकदा. मला वाटतं सर एकच
एकच जाईल आणि अशा पद्धतीनं धावसंख्या ही 10 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगली बॅटिंग होती हुटल बी या टीमच्या माध्यमातून. ओहो यावेळेस केला शरीराचा भेदक मारा आपण पाहिला होता आणि तिथे एक सिंगल आलेली आहे. ओव्हर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये एक खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. चला अगदी आपण पाहताय 2 ओव्हर होऊ द्या. 2 ओव्हर झाल्यानंतर आपण जायचं आहे. आपल्याला प्रत्येक स्पर्धेचा नियम आहे तो आपल्याला प्रत्येकाने तो फॉलो करायचा आहे. आदेश यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईक एंड वरती. भरत गोलंदाज क्रमांक 2 साठी भरतला आपण पाहताय. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. भरत फुलटॉस बॉल होता. जयराम टीप मध्ये बॉल मध्ये एक टप्पा घेऊन सीमारेषा पलीकडे पोहोचलाय. येतोय हा 4 धावांसाठी चौकार. पंचाने यावेळेस डीआरएस घेतलेला. 12वा खेळाडू डीआरएस घेऊ शकत नाहीये. तुम्ही ज्यावेळेस पंच आमच्यापर्यंत निर्णय देतील तोपर्यंत आम्ही तो निर्णयाची पाहणी करू. इथे हाईट फॅक्टर साठी डीआरएस घेतलेला आहे. त्याची पडताळणी करण्यात आमचे आयोजन कमिटीचे मेंबर त्याचबरोबर आमचे ऑफिशियल त्याचबरोबर आमची करण्यात आणि याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय महेंद्र दादा शीत दादांचं इथे शुभागमन होतं. या तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ते स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं घरातल्या कालच्या दिवसामध्ये त्यांचा संघर्ष जो आपण पाहिला काल त्यांचा संघ देखील सुपर 5 मध्ये दाखल झाला आणि आज देखील या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांची उपस्थिती आपण पाहताय. फॅरन लवली फलंदाज कदाचित आपण पाहिले असेल त्याच्या पॉपिन क्रीज पासून पुढे होता आणि कदाचित त्याचमुळे इथे डीआरएस गमावला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमनं. पंचांना ज्यावेळेस आवश्यकता लागेल त्यावेळेस पंच घेऊ शकतील. प्रत्येक टीमला एक डीआरएस आहे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं होतं आणि इथे चॅलेंज राहिलं होतं परंतु देवतारी त्याला कोण मारी बायको मिळो म्हातारी आणि तिथे अगदी आपण पाहिलेलं आहे. इथे फलंदाज भाग पहिली विकेट इथे गमवावी लागलेली आहे. खऱ्या अर्थाने कुटल या टीमला. अजित यावेळेस मैदानात 7 मध्ये दाखल. आशिष त्याच्यानंतर आदेश आणि आता मैदानाच्या आतमध्ये अजित. म्हणजे एकाच नावावर अशी सगळे खेळाडू आहेत की काय? आतापर्यंत 3 तर आलेत एकाच नावावर अशीचे. अजित यावेळेस आपल्याला स्ट्राईक एंड मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज सज्ज होईल. शॉर्ट पिच चेंडू होता बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये फटका पॉवरफुल. ओहो फलंदाजचं नाव आहे भाजी अजित का यस अजित. कदाचित पहा फटका एक्झिक्यूट केला आणि निश्चित त्याच्यानंतर सेलिब्रेशन आपण पाहिलेलं आहे. काय पहा जर त्याचा रेट लावायचा असेल स्वस्त्यामध्ये द्यायचा असेल तर आपण ते काम करतो. अगदी 12वा खेळाडू खास करून भरपूर त्याचे खिसे बिशे एकदम फुल झालेले आहेत.
एकंदरीत 19 धावफलकावरती आपण पाहिलेले आहेत कमालीची बॅटिंग मागच्या मॅच मध्ये देखील कुटल या टीमच्या माध्यमातून झाली होती. याही वेळेस चांगली बॅटिंग होताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडू द्या लगेच मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धेचा नियम आहे चेंडू पहिल्या ओव्हरमध्ये जर का हरवला किंवा फुटला तर तुम्हाला नवीन दिला जाईल. त्याच्यानंतर चेंडू हरवला किंवा फुटला तर जुना चेंडू दिला जाईल. त्यामुळे आपण याची नोंद घ्या. त्याच्याबरोबर अगदी पहिल्यांदा आपल्याला 40 चेंडू दिला जाईल आणि त्याच्यानंतर मग जो चेंडू दिला जाईल आयोजन कमिटीकडनं त्याला मात्र आपल्याला स्वीकारावं लागेल. अशी स्पर्धेची फॉर्मॅलिटी आहे. स्पर्धेचे जे नियम आहेत ते सगळ्यांना सेम आहेत, त्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे. पहा आता सध्या आमची एवन जोडी सध्या मैदानाच्या बाहेर फिरते. आता आमची जिरली आमची आता तकट जिरली. झाडू शॉट. बॅटिंग चढवा त्याच्या खिडण्या लावा. अगदी आपण पाहताय 23 धावफलकावरती आहे. झाडू शॉट. गडी मात्र दिसत होता एकदम साधा आडू माडू पडतो शॉट खेळला पॉवरफुल झाडू आणि तिथे जरूर धावसंख्या आता वेगानं पुढे गेलेली आहे ती म्हणजे 23 या धावसंख्येवरती कमालीची बॅटिंग. या ओव्हर मधील अजून 2 चेंडूचा खेळ जो बाकी आहे. आम्ही दसई कर चषकामध्ये खऱ्या अर्थाने मला तर सुरज सर चिंचवाडी हा संघ रनरअप राहिला होता आणि निश्चित आज देखील मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये कुटल या टीम बरोबर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर तो बॉल हुकला का इकडे कोणाला तरी भुजंबात. तर पंकज सैरा मिरच्या आणून ठेवा. कुछ तो गडबड है, कैसे कैसे लोग रहते हैं. तर चला यावेळेस देखील फटका चांगला आहे. शतरक्षक मला वाटतं अगोदरच तिथे तयार होता. एक सिंगल वेगानं बनलेली आहे. दुसरी साडी निघाले 2 तर वेगानं बनल्यात आणि तिसरी साडी अजितनं नाकार दिलाय आणि ते 2च धाब्यावरती समाधान मानत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. दोन ओव्हरचा खेळ संपलेला आहे मित्रांनो. धावसंख्या ही धावफलकावरती 25 धावा. चला पाणी घेऊन जायचं असेल तर 2 ओव्हरच्या नंतर आपण जाऊ शकता. पहा स्पर्धेचा नियम आहे मित्रा, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना तो फॉलो करायचा आहे. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं केली जाते. चिंचवाडी टीमचे प्लेयर मला वाटतं सकाळीच दीड हंडा पाणी पिऊन आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचा 12वा खेळाडू सांगतो काही गरज लागत नाही. आपण पाहतो ज्यांना व्यासपीठावरती कालच्या दिवसामध्ये त्यांचा सारा पारदवाडी हा संघ टॉप 5 मध्ये दाखल झाला. अर्थात महेंद्र दादा अशी त्यांचा यथोचित मान सन्मान आपण ज्या हनुमान चषक मडी या स्पर्धेमध्ये करत आहोत. आमचे अतुल दादा पष्टे ज्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते आपण हा मान सन्मान इथे संपन्न करून घ्यायचा आहे. प्रत्येक अतिथींचा मान सन्मान या व्यासपीठावरती आपण करतो आणि निश्चित या व्यासपीठावरती तो केला जात आहे. जबरदस्त पहा इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न पहिल्या 2 ओव्हर मध्ये भरपूर चांगली कामगिरी झाली होती खुटल टीमची. ओहो फटका जबरदस्त. सूत्ररक्षक होता तिथे आणि त्यानं देखील त्या पद्धतीने झेल कॅरी केलेला आहे. जेके वडगाव टीमचे कॅप्टन आणि टीम स्वर्गीय लक्ष्मण 11 दसई ब्लास्टर टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी संपर्क साधा. पंकज सर मला वाटतं धावसंख्या पहिल्या डावामध्ये चाळीस धावा पहिल्या डावात बनलेल्या आहेत. 41 धावांची गरज राहील जगादेव क्रिकेट संघ चिंचवाडी या टीमला.
चला जेके वडगाव टीमचे कॅप्टन आपण या. जरा जेके वडगाव टीमचे कॅप्टन आपल्याला फायनल कॉल असेल. टॉस करण्यासाठी आपण लगेचच उपस्थित व्हायचं आहे. दुसरा डाव सुरू होण्या अगोदर टॉस होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला टॉस करण्यासाठी येणं देखील गरजेचं राहील. या लगेच सलामचे संदेश बोल. तीनही चेंडूवरती भन्नाट वेग, चांगली गोलंदाजी जी होताना आपल्याला पाहिले म्हणजे याच पद्धतीनं गोलंदाजी जर झाली तर जे गावदेव क्रिकेट संघ चिंचवाडी क्रिकेट संघाला मात्र या धावा भरपूर काही शिकवतील. कारण या धावा बनवत असताना आतापर्यंत 3 चेंडू टाट आलेले आहेत. ओहो, यावेळेस मात्र लाईन चेक केलेली आहे, लाईन चेक केलेली आहे. एकंदरीत आपण पाहता की व्हाईट बॉल. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. एक रिओ आहे डीआरएस आपल्याला आपण आवश्यकता असेल तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं डीआरएस घेतलेला आहे व्हाईट साडी आणि तो चेक केला जाईल. एकदा की तो डीआरएस जर का आपला सक्सेस ठरला तर पुन्हा मिळेल, परंतु जर का गमावला तर मग मात्र मिळणार नाही. त्यामुळे निश्चित डीआरएस ची मागणी केलेली आहे. व्हाईट बॉल म्हणजे आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं डीआरएस गमावलेला आहे. अगदी डीआरएस योग्य त्या वेळी वापरला तर तो आपल्या संघासाठी चांगला महत्वाचा ठरतोय. व्हाईट साठी किती महत्वाचा आहे, कदाचित तोच डीआरएस आपण धावबाद साठी देखील घेऊ शकतो, परंतु त्याची डीआरएस फार महत्वाचा असतो. आणि यावेळेस फटका समोर आहे, क्षेत्ररक्षक देखील तैनात आहे, सुरेख झेल कॅरी केलाय आणि तिथे विकेट आहे. सर आता यावेळेस खऱ्या संघातील महत्वाचा फलंदाज म्हणून भास्कर कडे पाहिलं जातं आणि तो भास्कर यावेळेस मैदानात दाखल हार्ड हिटर खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. आणि इथे टाकलेला हा चेंडू टाट आलेला आहे, चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्राची एक धाव आलेली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त धाव ही पाहायला मिळालीच नाही. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अंकुश. ओहो, शॉर्ट पीस बॉल होता, फटका मात्र तिथे. ओहो, बिडॉनचा क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून लॉंग ऑन डीप मध्ये बॉल सीमारेषा फरार झालेला आहे. पहिल्या ओव्हर मध्ये धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यात जगावदेव क्रिकेट संघ चिंचवाडी या संघाची धावसंख्या एकूण आपल्याला पाहायला मिळते 5 धावा. दत्ता आंबवणे यांच्या माध्यमातून भास्कर जर का 3 षटकार खेळत असेल तर त्याच्यासाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक दत्ता आंबवणे यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. फक्त दत्ता आंबवणे षटकार हॅट्रिक कंप्लीट झाली की आपण शोधायला लावू नका, नाही तर आमच्याकडे 8 माणसं खास त्याच्यासाठी आम्ही ठेवलेली आहेत.
यस ओके. चांगली कामगिरी मैदानात साधमध्ये केली जात आहे, परंतु बॅटिंग देखील चांगली करणं गरजेचं राहणार आहे जगादू क्रिकेट संघ चिंचवाडी क्रिकेट संघाला. चला गोलंदाज क्रमांक 2 साठी आपण पाहताय आशिष. आशिष क्रिकेट का आशिष, आणि ते यावेळेस हो चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. सिंगल इथे वेगाने कंप्लीट केली जाईल. दुसरी साठी निघाले 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. या 2 धावेनं 7 धावा धाव फलकावरती. यावेळेस देखील हो प्रयत्न भरपूर चांगले प्रत्येक जण करतोय, कारण प्रत्येकाला माहित आहे विजय मिळवण्यासाठीच आपण आलेलो आहे. दत्ता आंबवणे ज्यांना आपण पाहताय अंड्याचा भरपूर जो त्यांचा स्टॉल सुरू आहे, गेल्या 2 दिवसामध्ये आपण पाहिलेला आहे. सध्या ते 1.5 लाखाच्या आसपास त्यांचा बिझनेस वाढलेला आहे. कवटावरती कवाट फुटतंय आणि ते हो हा चेंडू देखील डॉट आहे. कुटल टीमचं प्रमुख हत्यार म्हटलं तर मला वाटतं बॅटिंग पेक्षा तरी गोलंदाजी टॉपची आहे. सध्या तरी गोलंदाजी कमालीची झालेली आहे, कारण प्रत्येक टीमकडे या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळत नाही. याही वेळेस जो भास्करला थांबवलेला आहे, परंतु लाईन खराब आहे, लाईन चुकीची आहे आणि त्यामुळे हा व्हाईट बॉल जो आपण पाहिलेला आहे एक्स्ट्राची धाव धावफलकावर ऍड होईल. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा जो आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 धावा धावफलकावरती आपण पाहताय. याच्यानंतर होणारा सामना देखील आपल्याला चांगला पाहायला मिळणार आहे. कडक शॉट मिड विकेटला भास्कर काम कर टास करते पण ग्रास कर चेंडू सीमा रेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चांगले प्रयत्न करावे लागतील, कारण विजय प्रस्थापित करायचा आहे. तर सहजासहजी धावा पहा. भास्कर एक हार्ड हिटर खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. 4 चेंडू या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. यामध्ये देखील स्टेप आउट झाला होता, 1 पाऊल पुढे आला होता आणि इथे एकच सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मध्ये तो 16 धावा 41 धावांचा पाठलाग जो सुरू आहे आणि 41 धावांचा पाठलाग जो सुरू असताना करा पहा. याही वेळेस इथे आणि मला वाटतं DRH ची मागणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतलेली आहे. फलंदाज सेफ आहे म्हणजे पोहोचलेला आहे. पहा बबनला थोडीशी घाई झाली होती. 16 धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत आपण पाहताय या ओव्हरमध्ये शेवटचा चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा आशिष इथे यावेळेस समोर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 16 धावा आणि आता मॅच मध्ये समीकरण राहिलेलं आहे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये आवश्यकता सध्याच्या स्थितीला आपण पाहताय. कुटल टीमची धावसंख्या 12 चेंडू मध्ये 25. कुटल टीम देखील याच पद्धतीने बॅटिंग करत होती, परंतु त्यांचा धावफलक वेगाने यावेळेस जयराम पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. संघातील सगळ्यात अनुभवी खेळाडू म्हणून जयरामकडे पाहिलं जातं. आणि निश्चित या सीझन नंतर ते आपल्याला कोचिंगच्या स्वरूपात मला वाटतं चिंचवाडी टीम साठी कोचिंग करण्यासाठी पुढच्या वर्षापासून राहणार आहे. आणि यस कोच देखील ते सोबत घेऊन फिरत आहेत सध्या.
चांगली कोचिंग सुरू आहे, कशा पद्धतीने पुढे धावफलकाला पार करायचं आहे, चांगले कान मंत्र दिले जात आहेत. बारा बॉल 25 धावेची आवश्यकता. आपण स्क्रीनवरती पाहू शकाल भावेश बोंडिवले यांच्या करातने मेहनतीने साकारलेलं आराध्या फोटोग्राफी. तिथे तुमच्या करातने लग्नाच्या, साखरपुड्याच्या, वाढदिवसाच्या, इतर ज्या आपल्या शुभप्रसंगी प्रत्येक कार्यक्रमाच्या ऑर्डर आपल्या स्वीकारल्या जाणार आहेत. यावेळेस हो खोदून काढण्याचा प्रयत्न होता, मिडॉनला कुणीच नाहीये. लॉंग ऑफ मधून शतरक्षक पोहोचला, एक सिंगल इथे वेगानं, खास करून आता यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय आणि तिथे हिरू बाद. यावेळेस मात्र बपन मैदान 7 मध्ये यावेळेस दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजाने खऱ्या अर्थाने प्रयत्न भरपूर चांगले आहे. हो याही वेळेस पहा या पद्धतीची गोलंदाजी फार महत्वाची आहे. ही गोलंदाजी जर का आपली चांगली झाली तर मग मात्र आपल्या संघासाठी कुठल्याच पद्धतीनं विजयापासून कुणी लांब करू शकत नाहीये. आणि त्या पद्धतीची खऱ्या अर्थाने गोलंदाजी सध्याच्या स्थितीला सुरू आहे. यावेळेस विकेट किपर थोडस बीट झालेला आहे, एक सिंगल इथे वेगानं बनलेली आहे आणि एकंदरीत वाईट +1 2 धावा येते आणि या 2 धावीच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 19 धावा. धावफलकावरती 19 धावा आपण पाहताय. यावेळेस कडक शॉट आहे, भास्कर आहे त्याचं नाव, कारण त्याच्या फटक्यामध्ये आहे तो वजन. धावा मिळत आहेत अर्धा डझन, 6 धावा. आता मात्र 25 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. वेगानं आता धावफलक पुढे निघालेला आहे. यावेळेस देखील हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एकच धावी आणि एका धावेनं आता संघाची धावसंख्या आहे ती आपल्याला 26 या धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळणार आहे. शेवटचे 2 चेंडू या ओव्हरमध्ये बाकी आहेत. शेवटचे मला वाटतं 8 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉल मध्ये 15ची गरज आहे. 8 चेंडूवर 15 धावा मैदान 7 मध्ये बनवायचे आहेत विजयासाठी. जो गादो क्रिकेट संघ चिंचवाडी क्रिकेट संघाला भास्कर नाव स्ट्राईक एंड मध्ये आहे, बबन आहे स्ट्राईक एंड मध्ये. हे 2 चेंडू दोन्ही टीम साठी इम्पॉर्टंट आहेत. यावेळेस देखील पॉइंट मध्ये फटका एक्झिट करण्याचा प्रयत्न शतरक्षक आलेला आहे. तिथे थोडस फुंबल झाले, एक सिंगल घेतलेली आहे. 7 बॉल आता 14, 7 बॉल मध्ये 14ची गरज. मैदान 7 मध्ये आपण पाहताय या धाबा इम्पॉर्टंट आहेत. हा विजय फार इम्पॉर्टंट आहे. अशा पद्धतीने आपण पाहता इथे डॉट बॉल आलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRS घेतलेला आहे वाईट साठी.
बस निगोली चेंडू आहे म्हणजे आता बॅटिंग करणाऱ्या टीमना देखील DRS गमावलेला. फलंदाज सफल झाले होते, कदाचित भास्कर हे ध्यानात नव्हतं आणि इथे चॅलेंज केलं होतं, पंचांचा निर्णय आला. शेवटची 6-14 6-14 धावांची गरज. दत्त आंबवणे सध्या करा पहा, जर चिंचवाडी टीम जर जिंकत असेल तर दत्त आंबवणे ज्यांच्या माध्यमातून 5,000 500 ओके 500 दिले जातील. 5,000 सांगितल्याबरोबर दत्त आंबवणेच्या चेहऱ्यावर थोडीशी नाराजी पाहायला मिळाली, परंतु ठीक आहे, 1-0 कमी करतो आम्ही. चला मॅचकडे वळूया, पुन्हा एकदा मॅचकडे म्हणून बसायचे होईल. यावेळेस बरोबर होता, समोर लावून आपला शतरक्षक आहे, बॉल पर्यंत पोहोचला, थोडस बरोबर झाला, एक सिंगल वेगानं बनली आणि त्या बबनला माहित आहे मी धावा बनवू शकतो किंवा नाही, परंतु माझ्यापेक्षा भास्कर हा संघासाठी विजय सहजरित्या आणू शकतो आणि त्या अनुषंगाने मला वाटतं स्ट्राईक ही भास्कर कडे दिलेली आहे. आता चांगले धाव संघ फलकावरती येईल का? फुलटॉस बॉल, तो क्षेत्ररक्षक आहे, थोडासा वेगानं पुढे आला, एक सिंगल तरी ते वेगानं बनली आणि स्ट्राईक एंड वरती आपल्याला बबन एकच सिंगल आलेला आहे. कदाचित इथे विकेट सॅक्रिफाईस करणं गरजेचं होता, स्ट्राईक आपल्याकडे घेणं गरजेची होती. आणि आता मैदान 7 मध्ये आपण पाहता की उर्वरित समीकरण मला वाटतंय आहे 4-12 धावांची गरज आहे. महेंद्र दादाशी ज्यांना विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावरती. 4-12 धावा, 4 बॉल 12ची गरज. फटका हवे, क्षेत्ररक्षक होता, 1 बॉल सुरू सीमारेषा पलीकडे पोहोचलाय, निघालाय 4 धावा, हा चौकार. आता 3-8 धावांची गरज आहे, 4-12ची गरज होती आणि यावेळेस अगदी आपण पाहिलेलं आहे, कदाचित झेलवरती प्रयत्न केले असते तर मला वाटतं झेल यशस्वीपणे कदाचित होऊ शकला असता. इथे आपण पाहताय आता 3-8 जुने आळे फाड्याला पाठवलेले आहेत रिमोट करण्यासाठी. त्यावेळेस देखील फटका हवेत आहे, शतरक्षक बॉल खाली येतो आहे, 2 शतरक्षक बॉल खाली, झेल ड्रॉप झालाय आणि इथे एकच धाव, दुसरी धाव घेण्यासाठी नकार दिलेला आहे. आता 2-7 धावा, 2-7 धावा. ह्या बॉल वरती आता सगळं काही निर्भय आहे या सामन्याचं, कारण कंपल्सरी चेस आहे. त्यामुळे आता 2 बॉल मध्ये 7 धावा आणि अगदी आपण पाहताय की इथे DRS घेतलेला आहे अतिभाऊ सडीसरिया. तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपल्याकडे कमी टाइम पंच आहेत त्यामुळे निर्णय येईलच. व्हाईट बॉल म्हणजे आता मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. अगदी आपण पाहताय की इथे पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्या. तुमचा 12वा खेळाडू आहे आणि त्यांनी पाहिलेला आहे
चला आयोजन कमिटीकडनं सूचना येते, लगेच क्षेत्ररक्षण सज्ज करून घ्या. अति पाऊस आहे, डोक्याच्या अधिकचा वरतून चेंडू आहे, त्याच्यामुळे कदाचित आपण तेही पंचांनी पाहिलेलं आहे. आणि निश्चित आता 2 बॉल 6 ची गरज आहे. 2 बॉल 6 ची गरज. 2 बॉलानं 6 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. चला 2 बॉल 6 ची गरज आहे. सामना कुटल टीम जिंकणार. ही टीमचे गादू क्रिकेट संघ चिंचवाडी यामध्ये लागलेल्या नजरा. खोलवडपाचा चेंडू होता, जोरदार फील्ड आणि यावेळेस पंचांनी मात्र बोट आकाशामध्ये नेलेला आहे आणि फलंदाज बाद. 1 बॉल 6 ची गरज. जयराम पाटील मैदानाच्या आतमध्ये 1 बॉल 6. जर षटकार येत असेल तर महेंद्र सिंग यांच्या माध्यमातून त्या षटकारासाठी 500, कल्पेश माडीच्या माध्यमातून 200, उत्तम दत्ता आंबवणे यांच्या माध्यमातून 500 आणि स्पर्धेचे आयोजक पंकज भाऊ बोंबे यांच्या माध्यमातून 500, 500, 500, 1000, 1500, 1700. साईज किचन साईदादा यांच्या माध्यमातून देखील या षटकारासाठी 1000, 2700. वसंत भाऊ बोंबे यांच्या माध्यमातून 500 आणि मदनजी सुरसे यांच्या माध्यमातून 500 आणि मेरसिंग दादा ज्यांच्या माध्यमातून 500. जेडी यस कल्पेश माडेचा 500 जेडी नाही तर जिरल. पहा मला वाटते 3,500-4,000 रुपये एका बॉल वरती पारितोषिक लागले. 4,000चा एक षटकार आहे. एका षटकारानं टीम चिंचवाडी संघ विजयी होईल. एका चौकारानं किंवा कमी धावेनं कुटल टीम विजयी होईल. आता कमीत कमी 4,500 रुपये पारितोषिक एका षटकाराला एका बॉलला लागलेला आहे. आता ते पारितोषिक येणार का? जयराम पाटील महेंद्र सिंग ज्यांच्या 2 चेंडूवरती 2 षटकार याच मैदानावरती ठोकले होते, तो जयराम पाटील मैदानात 1 बॉल 6. 1 बॉल 6 ची गरज होती. 4,500 गेले. हार्डलक टीम चिंचवाडी, अभिनंदन टीम खुटल. विजय संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. आणि निश्चित जबरदस्त सामना आपण पाहिला आणि निश्चित आता जबाबदारी आहे ती इथून मायक्रोफोन वरती या सामन्यासाठी महेंद्र दादाशी ज्यांच्या खांद्यावरती मी सोपवतोय. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा समस्त ग्रामस्थ मंडळ मठ आयोजित